नातेपुते पोलिसांची मोठी कारवाई 4,50,000ची चोरी अवघ्या काही दिवसात उघड। तांत्रिक तपास, सीसीटीव्ही आणि पोलिसांच्या अचूक नियोजनामुळे आरोपी तामिळनाडू आंध्र सीमेवरून जेरबंद। 3.5 लाखांची रक्कम जप्त। नातेपुते पोलीस ठाणे हद्दीत घडलेल्या एका धाडसी चोरीच्या गुन्ह्याचा अवघ्या काही दिवसात छडा लावत नातेपुते पोलिसांनी उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे। तांत्रिक विश्लेषण, सीसीटीव्ही फुटेज आणि गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी आरोपीला तब्बल तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशच्या सीमेवरून ताब्यात घेत चोरीतील 3,50,000 रुपयांची रक्कम हस्तगत केली आहे। दिनांक 5 मे 2026 रोजी फिर्यादी मंगेश मुकुंद दीक्षित यांनी मालोजी राजे बँक नातेपुते येथून 4,50,000 रुपये काढले होते। त्यानंतर ते मोटरसायकलवरून पंढरपूर रोडनं जात असताना 2 अज्ञात इसमांनी तुमचे पैसे पडले आहेत अशी बनावट बतावणी करत त्यांचे लक्ष विचलित केले। यात संधीचा फायदा घेत आरोपींनी मोटरसायकलला अडकवलेली पैशांची पिशवी चोरून नेली होती। या प्रकरणी नातेपुते पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 185/2026 भारतीय न्याय संहिता BNS कलम 303(2) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता। घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल वायकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तपासाची चक्र वेगाने फिरवली। पोलीस नाईक राकेश लोहार आणि पोलीस अंमलदार रणजित मदने यांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची बारकाईने तपासणी करत आरोपीचा माग काढला। तांत्रिक तपास आणि गोपनीय माहितीच्या आधारे आरोपी अशोक मॉरिस वर्ष 39 राहणार MMDM माटूर, चेन्नई, तामिळनाडू याला नेल्लोर, आंध्र प्रदेश परिसरातून ताब्यात घेण्यात आले। आरोपीकडून पोलिसांनी सखोल चौकशी करत चोरीतील 3,50,000 रुपयांची रक्कम हस्तगत केली आहे। या धाडसी कारवाईमुळे नातेपुते परिसरात सक्रिय असलेल्या गुन्हेगारी टोळ्यांना मोठा चाप बसला असून नागरिकांमध्ये पोलिसांबद्दल विश्वास अधिक दृढ झालाय। ही कारवाई पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष वाळके यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली। या मोहिमेत सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल वायकर, पोसई सोनल मोरे, सहाय्यक फौजदार देविदास धोत्रे, पोलीस नाईक राकेश लोहार, अमोल वाघमोडे, पोलीस अंमलदार रणजित मदने आणि असलम शेख यांनी मोलाची भूमिका बजावली।